100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बालमेळा. कार्यक्रमात आज ऐकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडी करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विविध गुणदर्शन. मार्गदर्शक आहेत शिक्षक मुख्याध्यापक जयराम सातपुते आणि परमेश्वर भवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूया कार्यक्रम बालमेळा. नमस्कार बालमित्रांनो. तंत्रज्ञानाचा भडीमार व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या कृत्रिम युगात खरी माणुसकी मात्र हरवत चालली आहे. माणसातील माणुसकी वाढावी, त्यांच्यात एकता नांदावी, यासाठी आजच्या बालमेळा कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत एका प्रार्थना गीतातून. सादर करीत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडीचे विद्यार्थी स्वरा भाकरे, रुद्रा कोलकर, निकिता भावले, तनिष्का क्षेत्रे, आराधना क्षेत्रे, आरोही भवर, तन्मय क्षेत्रे, प्रेम क्षेत्रे, शर्विल दुर्गुडे आणि साईराज क्षीरसागर. बालमित्रांनो,
नवीन वर्ष व नवीन संकल्प या दोन्हींचे एक अतूट नाते आहे. नवीन वर्षी आपण नवीन संकल्प हे करायलाच हवेत अथवा काही छंदांची जोपासना सुद्धा करायला हवी. संकल्प व छंदांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगत आहे श्रीतेज जयराम सातपुते. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रीतेज जयराम सातपुते. हा कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व बालमित्रांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नुकतेच आपण 2024 मधून 2025 मध्ये पदार्पण केले आहे. मागील वर्षभरात आपणाकडून कळत नकळत घडलेल्या चुकांबद्दल परमेश्वराची माफी आपण मागितलीच असेल. त्या चुकांची परत पुनरावृत्ती टाळून येणारे नवीन वर्ष नव्या उत्साहात घालविण्यासाठी प्रत्येकाने काही नवीन संकल्प हाती घेतले असतील. कुणी वाचनाचा संकल्प, कुणी चित्रकलेचा संकल्प, कुणी नियमितपणे व्यायाम करण्याचा संकल्प, तर कुणी पौष्टिक पदार्थच खाण्याचा संकल्प, कुणी नृत्याचा तर कुणी अभिनयाचा. अभ्यास व खेळासोबत आपले संकल्प आणि आपले छंद आपले आयुष्य अधिक समृद्ध बनवत असतात. म्हणूनच प्रत्येकाने काही नवीन संकल्प हाती घेतले पाहिजे अथवा काही छंदांची जोपासना सुद्धा करायला हवी. छंद आपल्या व्यक्तित्व विकासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. ते आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या संतुलित जीवन जगण्यास मदत करतात. व्यक्तिमत्व विकासात छंदांचे खूप फायदे असतात. जसे की छंद आपल्याला दैनंदिन जीवनाच्या तणावापासून दूर राहण्यास मदत करतात. नवीन छंद शिकून आपण नवीन कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त करू शकतो. आपल्या छंदात यशस्वी झाल्यावर आपला आत्मविश्वास वाढतो. कला, संगीत किंवा लेखन असे छंद आपली सृजनशीलता वाढवतात. गटात खेळ किंवा कला करून आपण आपले सामाजिक कौशल्ये विकसित करू शकतो. छंदात रममान होऊन आपण आपली एकाग्रता वाढवू शकतो. छंद आपल्याला आनंद आणि समाधान देतात. छंद आपल्याला एक संतुलित आणि पूर्ण जीवन जगण्यास मदत करतात. तर मग मित्रांनो, जोपासणार ना या नव्या वर्षी एक नवा छंद. धन्यवाद. बालमित्रांनो, 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्रावर उतरवणारा भारत हा जगातील चौथा व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा पहिला देश ठरला. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. चंद्रयान-3चे उद्दिष्ट नेमके काय काय होते हे जाणून घेऊया साईराज अश्विन क्षीरसागर व प्रेम संदीप क्षेत्रे यांच्याकडून. नमस्कार, माझे नाव साईराज अश्विन क्षीरसागर. मी इयत्ता 4वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. चंद्रयान-3 ही इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची तिसरी चंद्रशोध मोहीम आहे. 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-2 ही मोहीम अयशस्वी झाली. तेव्हा इस्रोने चंद्रयान-3 ही मोहीम सुरू केली. चंद्रयान-3चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2:35 करण्यात आले होते. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्ट 2023 रोजी उतरले. याच सोबत भारत देश यशस्वीपणे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा पहिला देश बनला. याची आपल्या सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे. चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवण्यासाठी काही उद्दिष्टे आहेत, ज्यांपैकी चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, चंद्रावर उपलब्ध असलेली माती, पाणी, खनिजे इत्यादी निरीक्षण करणे. चंद्रयान-3च्या मोहिमेसाठी एकूण 615 कोटीचा खर्च आला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पदार्पण ही आपल्या सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे. हा दिवस जगातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रेम संदीप क्षेत्रे. मी इयत्ता 4वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. चंद्रयान-3 याचे भारतातील श्रीहरिकोटा येथून दिनांक 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले होते आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी हे यान चंद्रावर उतरले. याचा अर्थ चंद्रयान-3ला पृथ्वी ते चंद्रापर्यंतचा प्रवास करण्यासाठी 40 दिवस लागले. चंद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरणारा भारत हा जगातील 4था देश ठरला, तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. हे आपल्या सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. चंद्रयान दक्षिण ध्रुवावर पाठवण्यासाठी काही उद्दिष्टे आहेत.
त्यांपैकी चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, चंद्रावर उपलब्ध असणारी माती, पाणी, खनिजे इत्यादी निरीक्षण करणे, भारतातील तंत्रज्ञान किती अधिक प्रमाणात विकसित आहे हे संपूर्ण जगाला दाखवण्याची संधी भारताला चंद्रयान 3 मुळे मिळाली. चंद्रयान 3चे चंद्रावर यशस्वीपणे पदार्पण हे आपल्या सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून संपूर्ण जगाला इतिहास घडवला आहे. हा दिवस जगात इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. धन्यवाद. बालमित्रांनो, नदी म्हणजे आपली माय, आपली माऊली. कारण या नदीच्या किनारीच मानवी संस्कृतीने आपला पाया घातला, जीवन फुलले. पण आज नदीचे पावित्र्य हे तेवढे जपले जाते का? आज नदीला जर बोलता आले असते तर तिने आपल्याशी काय संवाद साधला असता? हे नदीचे मनोगत सादर करीत आहे आरोही परमेश्वर भवर, इयत्ता 4थी. मित्रांनो, ओळखलं का मला? अगदी बरोबर, मी आहे तुमची आई, अर्थातच नदी. हो, मला सर्वजण आई मानतात, कारण माझ्यामुळेच जीवन फुलते. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती माझ्या पाण्यावर तर गुण्यागोविंदाने राहतात व वाढतात. शेती फुलते, फळे फुले बहरतात, ते फक्त माझ्यामुळेच. होय, मी तुमची माय. माय म्हणजेच आई. आईमुळे जसं सर्वांना जन्म मिळतो, अगदी तसंच माझ्या जन्मामुळे माझ्या कुशीत वृक्ष, वेली, पशु, पक्षी आणि तुम्हा सर्वांचा जन्म होतो. सर्व सजीव सृष्टी गुण्यागोविंदाने नांदू लागते, फुलू लागते, ते फक्त माझ्यामुळेच. जेव्हा एखाद्या वर्षी काही कारणाने पाऊस पडत नाही, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तर तुम्हाला माझी किती आठवण येते ना? मागचंच वर्ष विसरलात काय? अगदी माझ्यामध्ये पाणी यावं म्हणून देवाकडे किती साकडं घालत होतात तुम्ही. पण गरज सरो नि वैद्य मरो, गरज संपली की विसरून जातात सर्व काही. आता तर काय विकास या गोंडस नावाखाली मोठ्या इमारती माझ्या पात्रात बांधायला सुरुवात केली तुम्ही. रस्ते रुंदीकरण करताना माझी वाट मात्र अरुंद करत गेला तुम्ही. हे सर्व दिसतच नाही, तशीच डोळे झाकून पुढे चालत राहिलात तुम्ही. प्लॅस्टिक सारख्या न कुजणाऱ्या वस्तू, कारखान्यातील विषारी पाणी आता माझ्या पात्रात सोडल्याने आता माझा श्वासही कोंडू लागला आहे. राम तेरी गंगा मैली हो गई है, पापियों के पाप धोते, पापियों के पाप धोते. अगदी अशीच अवस्था झाली आहे माझी. पण कोठवर सहन करणार मी अत्याचार. निसर्गाचा आदर केला नाही तर निसर्ग बदला घेतच, हाच निसर्ग नियम आहे. म्हणून आज तुम्ही माझ्या पायात कळत न कळत बांधलेल्या बेड्या आज मी तोडून टाकत आहे. आता मी ठरवलंय, आता शांत नाही बसायचे, आता जसेच तसे उत्तर द्यायचे. पुराच्या रूपात आता रौद्र रूप धारण करायचे. स्वतःच्या हक्कासाठी आता रौद्र रूप धारण करायचे. मागच्या वर्षी कोल्हापूर, पुणे, सांगली या ठिकाणी मला नाईलाजाने रौद्र रूपात प्रगटावे लागले. त्यावेळी खूप वाईट बोललात ना. मग या महापुरामागची कारणे काय असतील हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का आजपर्यंत कोणी? नाही ना. म्हणूनच तर आज मी तुमच्याशी बोलते. मानवांनो, हे असंच चालत राहिलं तर या संपूर्ण पृथ्वीवर हाकार माजल्याशिवाय मी राहणार
नाही. बाळांनो, अरे बाळांनो, लक्षात ठेवा रे, वेळ अजून तुमच्या हातात आहे. निसर्गाचा आदर करा. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आतापासूनच प्रयत्न करा. मला आई मानता ना, मग मला आपल्या आईसारखेच जपा. मग बघा, तुमची आई, तुमची नदीमाय तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही, काही कमी पडू देणार नाही. धन्यवाद. बालमित्रांनो, वैविध्यतेने नटलेल्या आपल्या भारत देशात आपण विविध सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत असतो. पण काळानुसार या सणांचे स्वरूप काहीसे बदलू लागले आहे. ते सण सुरू करण्यामागचे मूळ उद्दिष्टे आपण विसरू लागलो आहोत का? गणेशोत्सव या सणावर प्रबोधनात्मक प्रकाश टाकत आहे रुद्र विकास अकोलकर, इयत्ता 3री. आपल्या भारत देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. म्हणूनच आपल्या देशाला विविधतापूर्ण देश म्हटले जाते. आपल्या देशात विविध सण साजरे केले जातात. जाती व धर्माच्या विविधतेप्रमाणेच इथे सणांचीही विविधता दिसून येते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. मित्रांनो, वरील गणरायांचा श्लोक ऐकल्यावर तुमच्या लक्षातच आले असेल की मी तुम्हाला कोणत्या सणाबद्दल माहिती सांगणार आहे. देवांची देवता श्री गणेशाचे पूजन आपण सर्वप्रथम सदा सर्वदा करत असतो व म्हणूनच अशा या लाडक्या श्री गणेशाची सेवा करण्यासाठी आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा करत असतो. मित्रांनो, संस्कृती म्हणजे विचार प्रणाली, आपली जीवन प्रणाली व भक्ती उपासना प्रणाली. भारतीय संस्कृती म्हणजे वेद मान्य व्यास मान्य संस्कृती. परकीय शासनाचे जबरदस्त प्रहार झेलूनही जिवंत असलेली एकमेव संस्कृती. अशा या भारतीय संस्कृतीत सर्वच बाबतीत विपुलता असलेली आपणास पाहावयास मिळते. तशीच ती विविध सणांबाबतही आहे. सण उत्सव हे भारतीयांच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. सण हे जीवनातील निराशाला झटकून नवीन आशेचा संचार करतात. त्यामुळे अशा विविध सणांमधील आपल्या सर्वांचा आवडीचा जो सण तोच माझ्या आवडीचा गणेशोत्सव सण आहे. श्रावण महिन्यातील ऊन पावसाचा खेळ संपल्यावर सृष्टी देवता हिरवा शालू नेसून सजलेली असते. शेतामध्ये खरीपाची पिके मोठ्या दिमाखात डवलत असते. शेतकरी विविध पिकांच्या तारीला लागलेला असतो. नव्या कामाचा श्री गणेश करण्याच्या तारीत असतानाच आपल्या घरी आपल्या लाडक्या श्री गणेशाचे शुभागमन होते. घरोघरी गणपती बसवले जातात. सर्वांची घरे व परिसर गणपतीच्या जयघोषाने नंदून जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जय सर्वत्र ऐकू येतो. आरत्या, अगरबत्त्यांचा सुवास व मृदुंगाचा गजर हेच कानामनावर आदळत असते. गणपती खऱ्या अर्थाने गणपती आहे, गुणांचा स्वामी आहे. त्याच्याविषयीच्या अनेक कथा आख्यायिका आपल्या पुराणांमधून सांगितल्या आहेत. श्री गणेश हे बुद्धी देवता आहेत, विघ्नहर्ता आहेत. त्यांना कोटी सूर्याची कांती लाभलेली आहे. गणेश उत्सवाची सुरुवात कशी व कोणत्या कालावधी झाली हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. मराठी माणसाच्या समाज जीवनात गणेश उत्सवाला मानाचे व महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. परंतु बदलत्या प्रवाहात या सणाचेही स्वरूप बदलत चालले आहे. सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे वर्गणी गोळा करून डीजे लावणे, वाढते ध्वनी प्रदूषण व आसपासच्या लोकांना होणारा त्रासाचा विचार न करता मोठमोठ्या आवाजात स्पीकर लावून त्यावर विचित्र नृत्य करणे यासारख्या कल्पना आजच्या काळात रूढ झालेल्या दिसत आहेत. उत्सव संस्कृतीच्या अग्रस्थानी असलेल्या या उत्सवातून सांस्कृतिक मूल्ये जपली गेली पाहिजे. उत्सव काळामध्ये नृत्य, चित्रपट, डीजे याऐवजी कीर्तन किंवा प्रवचनातून समाज प्रबोधन झाले पाहिजे. कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा घेताना त्यांना सांस्कृतिक सीमाही असल्या पाहिजे. ध्वनी प्रदूषण व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काही प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकूणच सण साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून उत्क्रांती झाली पाहिजे. तरच या सणाचे व आपल्या भारतीय संस्कृतीचे पावित्र्य राखले जाईल व त्याच वेळी माझ्या सहित तुम्हालाही सर्वांना आवडणारा हा सण आपल्याला अंकी हवासा वाटेल. धन्यवाद.
श्रोतेहो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडी करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विविध गुणदर्शन आपण ऐकलं बालमेळा या कार्यक्रमात. मार्गदर्शन होतं शिक्षक मुख्याध्यापक जयराम सातपुते आणि परमेश्वर भवर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम पटुळे.